ते म्हणतात ना, दुसऱ्याच्या दरबार कितीही काम करा, तुम्ही नोकरच राहू शकता पण मालक नाही राहू शकत. शिक्षण झालं 11वी-12वी त्यावेळेस तर माझं नो काजळ नो लिपस्टिक सिंपल होते मी एकदम. ते तर त्याच्यानंतर कोरोनाचा काळ आला. नाही म्हणजे तुमच्या घरच्यांनी दुसरीकडून पैसे ॲडजस्ट करून फी भरली तुमची. घरच्यांची खूप सपोर्ट होते पण बाहेरचे लोक होते ना ते नाव ठेवत होते पण मी त्यांच्याकडे लक्ष नाही देता. त्यांना माझ्याकडून ऐकायचं होतं की ही दीदी काय सांगणार आहे, एवढी आहे पण त्याच्यात खूप टॅलेंट आहे, ती काय करू शकते पुढं. मेकअप केल्यानंतर मी त्यांचं बघायचंय, कोणी काजळ लावतं तर कोणी लिपस्टिक लावतं, कोणी हेअरस्टाईल घालितं. तर मग मला त्याच्यापासून आवड निर्माण झाली. काय ती लिपस्टिक लावती, काय ती हेअरस्टाईल घालती, काय ती काजळ लावती, काय ती फॅशन नुसती रोज जाती बाहेर. स्किनच्या बाबतीत असं आहे की तुम्ही उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो पण तुमची स्किन केअर व्यवस्थित ठेवा. मॉइश्चरायझर असेल ना ते आधी हाताला लावून बघायचं. स्किनला जे इफेक्ट जे करत असेल ते आपण तुमच्या आवडीनुसार मॉइश्चरायझर निवडावं आणि ते लावावं. सूट झालं. सूट झालं पाहिजे ते तुमच्या चेहऱ्याला आणि हाताला.